कल्याणमधील हायप्रोफाईल इमारतीमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणाचे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देखील पडसाद उमटले। विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आहे। कल्याणमध्ये मराठी माणसाची गळचेपी, मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका, अखिलेश शुक्लाचं निलंबन। कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले आहेत। विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं, तर महायुतीला बहुमत मिळाल्यानं मराठी माणसाची गळचेपी सुरू असल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय। व्हेज नॉन व्हेज आमच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाही। आज आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला त्यालाच पकडून मुंबईमध्ये असेल किंवा आपल्या राज्यात कुठच्याही जिल्ह्यात असेल, कुठच्याही शहरात असेल, व्हेज सोसायटी जर कोणी करायला गेलं तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे। मराठी माणसाला जर घर दिलं नाही त्याची ओसी रद्द झाली पाहिजे। त्या हाऊसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे। अरे जा ना बाबा, तुझ्याकडे तुझ्या गावाला जा, कशाला आला आमच्या इथे? अरे या मराठी माणसाचं आणि मराठी मनाचं आणि मराठ्या मातीचं औदार्य आहे की इथे येणारा कुठल्याही जगातल्या पाठीवरनं माणूस असो, ज्यांनी या जमिनीवर या मातीला पाय लावला तर कधीच उपाशी झोपला नाही। त्या मातीला अपमानित करतात घाणेरडा। अरे तो या मातीचा मूळ माणूस आहे ना, आपण शिकलं पाहिजे याच्यातनं काय। 2 आठवड्यापूर्वी गिरगावमध्ये असंच एका दुकानदाराने मराठी महिलेला सांगितलं होतं की आता भाजपची सत्ता आलेली आहे, अभी मराठी नहीं चलेगा, अभी मारवाडी चलेगा। त्यामुळे जेव्हापासनं भाजप सत्तेत आलेला आहे त्यावेळपासनं मुंबईतल्या मराठी माणसाला दाबण्याचा ह्यांचा जो काही प्रयत्न आहे हा आता उघड झालेला आहे। पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा ठामपणे मुंबई आणि मुंबईच्या लगतच्या भागाच्या सगळ्या मराठी माणसासोबत उभा राहील। देवेंद्र सरकारला विचारतो, आपण फार मोठ्या मेजॉरिटीमध्ये आलात, ठाण्यामधून अनेक तुमचे आमदार निवडून आले, कल्याणमधून तुमचे आमदार निवडून आले, तुमचे खासदार निवडून आले, का दिसत नाही का तुम्हाला हे सगळं? कोण हे ठरवणार आहे? भाजप आणि महायुतीतील आमदारांनी अशा प्रकारची प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नसल्याचं म्हटलंय, तर विरोधकांनी भाजपच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। विजय वडेट्टीवारांनी मुंबईतूनच मराठी माणसाला हद्दपार करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं म्हटलंय, तर अंबादास दानवेंनी हे सरकार आल्यापासूनच मुंबईतील मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केलाय। कुणीही हातामध्ये कायदा घेत असेल तर त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही। कायदा कायद्याचं काम करेल, अशा प्रकारची प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही। मराठी भाषिक लोकांच्या वरती जर कोणी जाणीवपूर्वक अन्याय करत असेल तर नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी, उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून संबंधित विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील आणि याच्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्या दोषींवर निश्चितपणाने उचित कारवाई केली जाईल। महाराष्ट्रातील मराठी माणूसच आता हद्दपार करायचा अशी काही भूमिका यामागे आहे का? सरकार सत्ता आमच्या पाठीमागे आहे ही एक हिम्मत त्यांची वाढलेली त्या प्रकरणातून दिसून येत आहे। हे आता जे सरकार आलं ना याच्यामुळे ही मस्ती आलेली आहे, त्याच्या आधी नव्हती मस्ती। पण ते सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल आणि बाकीचे लोक अशा ह्या सगळ्या मंडळींना, मी काही सगळ्या मराठींच्या विरोधात नाही बोलणार, परंतु जी अशी मंडळी आहे मराठींच्या विरोधातली त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आताची सत्ता आल्यामुळे त्यांना तसं प्रोत्साहन वाटतंय, म्हणून ती भूमिका निभावतात। मला वाटतं ठेचावं लागेल। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत संताप व्यक्त केलाय। असे अनेक महाराष्ट्र द्वेषी शुक्ला गुप्तपणे राहत आहेत। मराठी माणसा आता जागा हो। लाडकी बहीणच्या नावाखाली मत मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे, ज्यांना मारहाण झालीये त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का? मंत्रीपद महाराष्ट्राची उपभोगणार आहे, परंतु त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार। तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात?
असा सवाल राज ठाकरे पोस्टच्या माध्यमातून उपस्थित करतायत. तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही. तुमची लाचारी तुम्हाला लखला. मी स्पष्ट सांगतो, या कल्याण प्रकरणात आरोपींना अटक करा. त्यांना कायद्याचा धाक काय असतो हे एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तर थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा दिलाय. या माध्यमातून आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती करू इच्छितो की याच्यामध्ये त्यांनी त्वरित लक्ष द्यावं आणि कायदा आणि सुव्यवस्था ह्याचा पूर्ण विचार करून जे कोणी दोषी असतील त्यांना अटक झालीच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत परपर्यंत त्यांची दादागिरी मराठी माणसावर झालेली आम्ही महाराष्ट्र सैनिक खपवून घेणार नाही. या प्रकरणी अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला असून निलंबित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे. हा अखिलेश शुक्ला MTDCचा कर्मचारी आहे. त्याच्यावर FIR नोंद झालेला आहे. खडक पत्नीवरही दोघांवरही आहे. त्याची कॉपी आहे माझ्याकडे. खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे. रेल्वेचे TC असो किंवा गुजराती दुकानदार, मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी सुरू आहे. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होतोय. घटना घडल्यावर राजकारण केलं जात आहे आणि पुढची घटना घडेपर्यंत सर्व मराठी माणसं शांत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.